काय काम असतील तर सांग की मला, मी करू का हार? तुझ्यासाठी गजरा पण करते, लई भारी दिसतो बघ तुला. तुझ्या मदतीची गरज नाहीये. अगं असं कसं? बरं मला सांग, स्वयंपाकघरात तू एकटीच काम करणार आहेस का? मी मोकळीच आहे ना, मला सांग ना. आणि उद्याचा जेवणाचा बेत काय आहे? म्हणजे चक्का लावलाय ना, मग मी गोठून ठेवते, म्हणजे उद्या साखर घातली की झालं. गेल्या वर्षी मी काय श्रीखंड बनवलं होतं, आठवतंय ना? परशी सेटचं नुसती बोट चाटत राहिली होती बघ की. असं घरातला माणूस बाहेर असल्यावर सण पण गोड वाटत नाही बघ. लई आठवण येते मला त्यांची. सुगंधा, तुला शेवटचं सांगते, घरामध्ये उद्या सण आहे, त्यामुळे मला घरामध्ये काहीही वाईट घडायला नकोय आणि मलाही कुठल्याही प्रकारचा वाईटपणा घ्यायचा नाहीये. अगं पण मी काय केलंय? मी मदत करायला आले होते ना. नाही, तू अजून काही केलं नाहीये, म्हणूनच आधीच सांगतेय. तुझ्यासारख्या विघ्न संतोषी माणसांना ना आधीच सांगून ठेवलेलं बरं असतं. उद्या दसरा आहे, त्यामुळे तू उद्या दिवसभर तुझ्या खोलीतून बाहेर यायचं नाही. दिवसभर तिकडेच थांबायचं. अगं पण घरात कुठेही दिसायचं नाही. नाही, तुझ्यासारखी माणसं पूजेच्या ठिकाणी मला नको. कळलं? जा तुझ्या खोलीत जाऊन बस. तुला आठवतं मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी तुला एक लॅपटॉप घेऊन देणार. पण एवढं महागडं? तुला त्याची गरज आहे. मला अमृताने सांगितलं की तू जवळजवळ आता लेडी बिल गेट्स झाली आहेस. हा, इतका छान जर का तू कम्प्युटर ऑपरेट करत असशील तर हे असू दे. आणि ही गिफ्ट देण्यासाठी आजच्यापेक्षा जास्त चांगला मुहूर्त कुठला असू शकतो बरं? थैंक यू. ओए होए, क्या बात है. अयो, हे वा गण्या, आज माझ्या आधी सगळी तयारी झालेली आहे तुझी. मग अमृतताई, मी अभ्यासाच्या बाबतीत कधीच मागे नसतो. हो का? किती अभ्यासू आहेस ना, हे चांगलंच माहितीये मला. वा, फायनली वामन काकाने तुला सरस्वती काढून दिली तर. कोणी? वामन दादांनी? हे अमृतताई, मी काढलंय ते. चल, एवढी वाईट? अमृतताई, बरी आहेस ना तू? माझं ड्रॉइंग किती चांगलं हे माहिती आहे तुला. मी काढली आहे ती. अरे हो रे, गंमत केली. खरंच छान आली. मी पण. खरंच गिफ्ट आणलंय? म्हणजे काय, हॅप्पी दसरा. थांब थांब थांब, अगं निदान ज्यांनी गिफ्ट दिलंय त्याच्या समोर तरी ते उघडून बघू नये. नाही, तसं नाही. मनासारखं नसेल तर परत रुसायला नकोय ना मी. अरे बापरे, थांबा जरा. बरं, मला दुपारी आईकडे जायचंय, संध्याकाळी असेल मी. चालेल ना? सगळं चालेल हो, त्याच्या आधी हे घ्या. हॅपी दसरा. नाहीच आहे तुझ्याकडे, द्या, तीच द्या. हॅपी दसरा. थँक्यू थँक्यू. दसऱ्याच्या शुभेच्छा. चला, या घरातला हा शेवटचा दसरा. पुढल्या वर्षीचा दसरा आपण रमावतीला साजरा करायचा आहे.